हाय हॅलो मैत्रिणं, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणं, मी ना आता माझ्या संध्याकाळच्या रुटीनला लागलेली आहे. मी आज करणार आहे फक्त फोडणीचा भात, कारण सकाळचं थोडं भाजीपोळी शिल्लक आहे. त्यासाठी मी ना इथं ना गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं तेल आणि परत थोडं टाकलेलं आहे तूप. त्यामध्ये टाकते मी जिरे, मोहरी आणि थोडा मी गरम मसाला घालणार आहे. त्यामध्ये दालचिनी आणि विलायची टाकली आहे. ते आता छान मी 1 मिनिट परतून घेते चांगलं. आणि नंतर त्यामध्ये घालते हिरवी मिरची. हिरवी मिरची आहे ना, मी माझ्या आवडीने घेतलेली 3 ते 4. इथं टाकला मी कढीपत्ता. ते बी छान आता चांगलं परतून घेतलं. आणि नंतर त्यामध्ये घातला कांदा बी छान असा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर टाकलं मी आलं लसूण पेस्ट, ती पण छान परतून घेते. आणि नंतर आहे ना हे सुक्का मसाला टाकणार आहे, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि साधं लाल तिखट घेतलेलं आहे मी. आता ते टाकते तेलामध्ये. हे मसाले पण छान आता मी थोडा वेळ परतून घेते. आणि मसाल्याच्या नंतर आहे ना मी आता त्यामध्ये ना हे कट केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे. त्यामध्ये घालते मी आता हे मटर, कारण आता थंडीचं सीजन असल्यामुळं मटर पण छान यायला लागले तर बाजारात, त्यामुळे ना मी मटर जास्त घातलेला आहे. आणि त्यामध्ये घातले सोयाबीन, हा बटाटा. हे सगळे ना मी माझ्या म्हणजे आवडीप्रमाणे घेतलेलं आहे. जेवढं मला भात करायचा नाही त्या अंदाजे घेतलेला आहे. मी आपल्या रेग्युलरच्या ग्लासाने 1.5 ग्लास तांदूळ घेतले होते, त्याच्या अंदाजे मी सगळे हे मसाले घेतलेले आहेत. आणि तुम्हाला ह्यामध्ये जर दुसरे मसाले बी किंवा भाज्या वगैरे जरी ॲड करायच्या असल्या ना तरी पण करू शकता. आता मी त्यामध्ये ना मीठ घालून छान 2 ते 3 मिनिट छान असे ते तेलामध्ये परतून घेते. हे पण मी ना तांदूळ पण धुवून घेतलेले आहेत. मी भातच करायचा होता म्हणून थोडे जास्त घेतले होते, कारण दुसरी भाजी चपाती असलेली मी काही एवढा करत नाही, पण आज फक्त भात करायचा होता ना, त्यामुळे मी तेवढे तांदूळ घेतलेले आहेत. शिजून खूप होतात तांदूळ हे. आणि आता मी त्यामध्ये ना पाणी घालते. मैत्रिणी, पाण्याचा काही अंदाज नाही, कारण तांदूळ नवीन जुने असतात ना, त्यामुळं पाणी कमी जास्त लागू शकतं. पाणी तुमच्या आवडीनुसार टाका. हे पहा, आता मी परत त्यामध्ये ना थोडं 1 पोह्याच्या चमच्याने ना परत तूप त्यामध्ये टाकून घेते. आणि तूप छान परत मिक्स करते. परत थोडं मी ना टेस्ट करून पाहिलं होतं, मला जरा मीठ कमी जाणवलं म्हणून मी त्यामध्ये परत थोडं मीठ टाकून घेतलं. आता मी कुकरला झाकण लावलेलं आहे आणि त्याच्या मी आता 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. आणि 1 शिट्टी ना वाफ जायच्या अगोदर मी गॅस बंद करते. मैत्रिणी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हे पाहता ना छान आपला भात असा मऊ शिजलेला आहे. चला मी तुम्हाला आता ना झाकण उघडून दाखवते. हे पहा, एकदम असा गरमच आहे आणि एकदम असा खुला झालेला आहे. पहा, वास तर खूप छान येत आहे. एकदम असा मोकळा झालेला आहे. चला मैत्रिणी, परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.